हे घे चल ए या लवकर या 2 मिनिटं कमी वेळामध्ये गणेश आलाय ओके ओके अरे उका आपण इकडे आपल्या ऐका आपल्या शाळेचा हा माजी विद्यार्थी आहे आवर्जून मला भेटायला आलेला आहे लवकर इकडे तुम्ही सगळे इकडे आता सगळे इकडे माझ्या बाळाकडे कॅमेरा दे म्हणजे तुला पण घेतो मी अशा प्रकारे ह्याने चित्रित केलेला हा आमचा श्रीराम पोपटराव वाघ माझा सहकारी शिक्षक बरं रामकृष्ण हरी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा पूर्ण वास्तविक मी 2 दिवसापूर्वीच शाळेत येणार होतो पण असा विचार केला की नैमित्तिक रजा पण नाही आहे सगळ्यात संपलेलं आहे मग नेमकं काय करायचं आहे जाऊ द्या चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरविनं हे शरीर आहे आणि हे शरीर भगवंताच्या कृपेने चालतं मी किती जरी जपमाळ केली नामस्मरण केलं काही जरी केलं तरी शरीराचे जे भोग आहेत ते चुकत नाही आहे कारण शरीर हे दिवसानुदिवस निवृत्तीकडे जात असतं मी फार अभ्यास केला म्हणून मी म्हातारा होणार नाही असं नाही शरीर आहे थकलेलं आहे थकून जातं 40 संपली 42 संपली 45 संपली 50 संपली 52 संपली 53 चालू आहे भगवंताने श्वास दिला तर अजून 10-1 वर्ष चांगली जगेल पण तरीही शारीरिक जे दुखणं आहे ते शरीराचे भोग आहेत तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य घातली या भय नरका जागे संत तुकारामाच्या अभंगाचा माझ्या मेंदूवर इतका पगडा आहे म्हणून उदाहरण देतो तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य जिथं सत्य कर्म आहे तिथंच भगवंत उभा आहे आणि सत्य कर्म सोडून जर तुम्ही काही केलं घातली या भय नरका जाणे ते भय नरका यातनेपेक्षाही वाईट असतं तर मला भगवंताची एवढी कृपादृष्टी लागली काही शरीर आहे म्हणजे याचा बघा नाशिवंत देह जाणार सकळा आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला आयुष्यामध्ये सतत सावधान राहायला सांगितलंय मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका इतक्या संत तुकाराम महाराजांच्या वाणीतून आपल्याला जगायला शिकवलंय काय सांगू आता व्हावी उत्तराई ठेवीता हा पायी जीव थोडा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती जरी चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर तुमच्या सहकार्यातला भाग असला तरी शरीरानं कदाचित मी कमजोर असेल पण मेंदू आणि माझी माऊलीची कृपा या दृष्टिकोनातून मी थोडाही कमी नाही पडलेलो खूप चांगलं शरीर आहे शेवटी भले भले आता किती साधू संतांना मरण टळलं नाही तुम्ही जर किमान 12 संतांचे जर समजा व्यक्तिरेखा वाचल्या तर त्यांचा शेवट हा दुःखमय झालेला आहे सगळ्यात वाईट दुःखमय रामकृष्ण हरी परमहंस झालेला आहे इतकं काय सगळ्यात संत तुकाराम महाराजांना ब्राह्मणाने खून केला वास्तविक हे सत्य आहे पण काय बोलता येत नाही विचार करा म्हणजे अशा प्रकारे शारीरिक दोष हा कुणाला सुटलेला नाही त्यामुळे मी एका बाजूनं कितीतरी हा पण एक आहे खूप मला आनंद वाटला की माझ्याबरोबर माझं नामस्मरणाचं सामर्थ्य आहे मी युद्धात लढायला जाईल माझ्यावर वार होतील पण जखमा नाही होणार थोडं मागे घे थोडं मागे सगळ्यांनी येऊ दे माझ्यावर वार होतील पण जखमा होणार नाही का कारण वार समोरचा व्यक्ती करत असतो पण जखमा न होण्यासाठी माझ्यावर नामस्मरणाचं चिलकत आहे बरोबर की नाही संत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढायला जातात तेव्हा त्यांच्याकडे सगळी साधन सामुग्री असते चिलखत असतं चिलखत नसतं तर औरंगजेबाने त्यांना कधीच केलं असतं खरं पण त्या चिलखतामुळंच ते वाचले म्हणून माझ्या अंगी शारीरिक दोष हा सगळ्याला असतो पण असू द्या काय हरकत आहे मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका माझ्यामध्ये पण संवेदना आहे मी पण जिवंत हालचाल करणारा व्यक्ती आहे प्राणी आहे त्यामुळं कधी कुणावर एखाद्या प्रसंगी राग आला काय आला तर तो एक त्या प्रसंगाचा भाग आहे जिवंतपणाचीच लक्षणं ही असतात की त्याच्यामध्ये सुखदुःखाच्या आणि चुकांच्या माहिती करतात खूप छान माझ्या या नवीन सहकार्यानं माझा विद्यार्थी माझ्याकडे भेटायला आलेला आहे तर आज 1 जानेवारी आहे माझ्या आरतीताई आहे हे सोनाली आहे अस्वलीबाई आहे माझी लताताई आहे सगळ्यांना आणि माझ्या समोर जे व्हिडिओ कॅमेरा करतात ते आमचे राम सर त्या सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या वास्तविक नववर्ष हे कधी असतं गुढीपाडव्याला असतं कारण हे आपलं भारतीय वर्ष पण हे इंग्रजी माध्यमातलं 2024 संपलं आणि 2025 लागलं तर 25 वर्षासाठी 2025च्या संपूर्ण वर्षाला
इथून पुढे माझी 5 वर्ष सर्व्हिस 100% मी करणार. कारण मी असा पण केलेला आहे. कारण मी आता 2-3 दिवस घरी राहिलो. पांडुरंगा, जी कोणी घरी थांबत असेल त्याला तूच वाचव. प्रवास होणं आणि या वास्तूमध्ये येणं ही फार मोठी उपलब्धी आहे. सेवानिवृत्तीनंतर तो एक कंपल्सरी भाग असतो, सक्तीचा भाग असतो. सेवानिवृत्तीनंतर घरी थांबणं हा सक्तीचा भाग असतो. पण मी नुसती घरी आणि असं नाही तर मी खरोखर या 2-3 दिवसामध्येच मला जास्त थोडा कंटाळा आला घरी. मी शनिवारीच दवाखान्यातनं आलो आणि वाटलं होतं सोमवारी किंवा मंगळवारी यावं. पण